शिर्डी शहरात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना घडली आहे। शहरातील वर्दळीच्या भर चौकात एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। या हल्ल्यात नीरज चौधरी राहणार शिर्डी हा तरुण गंभीर जखमी झाला आहे। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला। रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे। माझे नाव राजन चौधरी आहे। माझे पुतण्यावर आज हल्ला झाला, चाकूवार झालं, ते खूप जास्त झालं। याच्या आधी पण धमकी आलतं, त्यांचे दोन चार पोरं आलतं, ते मारलं होतं त्यांनी। आज त्यांनी चाकूवार केलं। त्यांचं मुलाचे नाव नीरज संजीव चौधरी आहे, वय 17 वर्ष आहे। याच्या आधी कुठं त्यांनी मारलं होतं? 4 नंबर गेटला मारलं होतं त्यांनी, 2 पोरं मिळून। त्याला आज जो हल्ला झाला आणि धमकी पण दिले तुला घरून उचलून टाकू। आता कुठं येतो? आता ते सोपर हॉस्पिटलला आलतं, ते आता नाशिकला गेले, सावित्री हॉस्पिटलला। ज्याने हल्ला केला ते काही जे हल्लेखोर आहे ते कोण आहे? ते हल्लाखोर आहे, ते आपले वर्कीचे नाही आहे, ते मार्केटचे। कशामधून झालं हे सगळा प्रकार? कशामुळे झाले? काय बद्दल काय माहित नाही आपल्याला। घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवणे यासह पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे। मात्र हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। या घटनेमुळे शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। पुढील तपासानंतरच हल्ल्यामागील खरे कारण आणि आरोपींची ओळख स्पष्ट होणार आहे। शिर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांचे पथक अधिक तपास करत आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी अहिल्यानगर।